नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे काढण्यात आला आक्रोश मोर्चा. बांगलादेशात सत्ता बदलल्यानंतर अल्पसंख्याक हिंदूवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हिंदू मंदिरे, व्यापारी केंद्रे, महिला मालमत्ता, सरकारी कर्मचारी व पत्रकार हे लक्ष्य बनत असून दर आठवड्याला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात हिंदू आक्रोश आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह जनजागृती समितीचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी राजीव कृष्ण महाराज, श्रीराम जानकी सेवा समिती आणि श्याम सुंदर गोवर्धन गौशाळा नकाने याचा संस्थापक आणि तसेच समस्त आमचे नकान्या गावातील ग्रामस्थजन आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांसमोर निवेदन देण्यासाठी आलो होतो. कारण धुळे मनपा वाडी वद्देतील क्षेत्राचा प्रारूप विकास योजनेच्या अंतर्गत त्यांनी मागे 26/2च्या प्रमाणे निविदा दिलेली होती आणि त्या निविदामध्ये आम्ही मागच्या वेळेससुद्धा त्याचा आक्षेप घेतला होता, हरकत घेतली होती. तरीसुद्धा आसुरी वृत्तीप्रमाणे प्रशासक आणि आयुक्त, या मागील आयुक्त असतील किंवा आत्ताच्या आयुक्तांनी मिळून ते संगनमताने बिलकुल आत्ताचा जो वेळ आहे तो आहे निवडणुकींचा वेळ आणि आचारसंहिता लागू असताना सुद्धा लोकांचं लक्ष निवडणुकींकडे असताना आपण आपल्या मनानुसार काहीतरी त्याच्यावरती आपल्या मनानुसार लोकांच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती कब्जा करून टाकू आणि आपल्या मनानुसार आरक्षण टाकून देऊ असा विचार करून त्यांनी जो संगनमताने विचार करून या ठिकाणी गडबड केली आहे त्याचाच विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी समस्त नकाने ग्रामस्थ या ठिकाणी आलो आहोत. आमच्या नकान्या ग्रामावरती सगळ्यात जास्त अन्याय जो आहे आरक्षणाच्या वेळेस झालेला आहे. कारण की जेवढे आरक्षण लागू आहेत आत्तापर्यंत धुळ्याच्या विकास प्रारूपामध्ये सगळ्यात जास्त आरक्षण नकान्या गावातच आहे आणि नकाने गाव हे असं एकच गाव असं जास्तीत जास्त आहे की याच्यामध्ये पूर्ण गाव हे लगभग सिटी सर्वेच्या बाहेर आहे. एक तर पहिले अन्याय असा आहे की सिटी सर्वे लागू नाही आहे. त्याच्यामध्ये दुसरा अन्याय असा आहे की जे लोक त्याच्यामध्ये राहतात, ज्याच्यावरती त्यांचं उदरभरण आहे, शेतीचं काम, व्यवसाय, त्याच्यावरच त्यांचा जीवनाचा उदरनिर्वाह आहे, त्यांना लोन भेटत नाही, बाकी काही प्रोसेस होत नाही. आणि अशा अन्याय स्थितीमध्ये डबल अन्याय करण्याचं काम जे आहे प्रशासकाने आणि आयुक्तांनी मिळून केलेलं आहे. तर त्याकरता आम्ही त्याचा विरोध दर्शवण्यासाठी पुरा 28/2/4च्या प्रमाणे आता त्यांनी तारीख 11 तारखेला 11/12/2025ला निविदा परत दिलेली आहे आणि त्यानंतर 15 तारखेची मुदत दिली जेणेकरून लोक निवडणुकीच्या आतमध्ये राहतील आणि आपलं काम जो आहे सर्रासपणे सहजपणे निघून जाईल. अशा प्रकारचा जो भयंकर त्यांनी प्रकार केला आहे तर त्याचा तर पहिले धिक्कारही आहे, निषेधही आहे आणि अशा आसुरी प्रवृत्तीला आम्ही सगळे नकाने ग्रामस्थ आणि समस्त 11 खेड्यातले लोक मानणार नाही. जर असंच घटना होत राहील तर आम्ही संपूर्ण बिडार आंदोलन येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर करू. ते कलेक्टर ऑफिसपासून तर महानगरपालिकापर्यंत चक्का जाम करून इथेच आम्ही गायींचा, म्हशी, गायी, सगळ्या जे बैलगाड्या आहेत सगळं बिडार इथेच आणून आम्ही या ठिकाणी आमरण अनशन या ठिकाणी करणार आहोत.